त्याच ठिकाणावरती भगवान शंकराने तप केलं. भगवान शंकर त्या ठिकाणी तपाला बसलेले आहेत. अनेक वर्षापर्यंत तप केलं आणि तप केल्याच्या नंतर एक दिवस त्यांच्या नेत्रातून एक अश्रू त्या ठिकाणी आला आणि त्या असणाऱ्या अश्रूने काय झालं महाराज, त्या ठिकाणी अश्रू पृथ्वी तलावरती पडला आणि पृथ्वी तलावरती पडल्याच्या नंतर त्या अश्रूपासून एक वृक्ष तयार झालं. ते वृक्ष म्हणजे रुद्राक्ष. ज्या ठिकाणी नारद मुनी चालले आहेत आणि नारद मुनी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणावरती पाहिलं महाराज रुद्राक्ष. या ठिकाणी भगवान शंकराने काय केलेले आहे, तप केलेलं आहे. आणि एक वेळेस करुणा मनामध्ये आली, या जगताचं कल्याण व्हावं, या जगताला असा काहीतरी या ठिकाणी प्राप्त व्हावं की त्याने असं असणारं काय व्हावं, या जगताचं कल्याण व्हावं. आणि या करुणामुळं, या ममतेमुळं, या असणाऱ्या याच्यामुळं त्यांच्या डोळ्यातून एक अश्रू पडला आणि त्या अश्रूपासून एक वृक्ष तयार झालं. त्याचं नाव आहे रुद्राक्ष महाराज. आणि महाराज त्या रुद्राक्षाचं एवढं महत्व आहे, एवढं महत्व आहे की अनंत असं असणारं महत्व आहे की तो रुद्राक्ष कसा असावा, त्याचं असणारं परीक्षण कसं आहे, तो ओरिजिनल कसा आहे, रुद्राक्ष कोणी धारण करावा, कोणता रुद्राक्ष कोणी धारण करावा, रुद्राक्ष किती मुखी आहे, असे 14 प्रकारचे काय केले रुद्राक्ष त्या ठिकाणी महाराज सुतजींनी त्यांना सांगितलं की म्हणले ते रुद्राक्षाचं झाड आहे ना, तर त्या रुद्राक्षाच्या झाडाला एक फळ आलं म्हणले. आणि ते फळ भगवान शंकराला इतकं प्रिय वाटू लागलं, इतकं प्रिय वाटू लागलं. हे नाही, भगवंताच्या अश्रूने झालेलं, उत्पन्न झालेलं ते झाड म्हणजे स्वयं भगवान परमात्मा, स्वयं असं असणारा भगवान शंकर सांगतात की मी स्वयं आहे. रुद्राक्ष म्हणजे मी स्वयं आहे म्हणले, साक्षात मी आहे. आणि त्याच्या असणारी महाराज एक एक मुखाची वेगवेगळी अशी असणारी काय आहे त्या ठिकाणी महत्व. एकमुखी रुद्राक्ष जर प्राप्त झाला म्हटले त्याला, एकमुखी रुद्राक्ष जर एखाद्याला प्राप्त जर झाला तर त्याला सर्व असणारं ऐश्वर्य प्राप्त होतं म्हटले, सर्व सुखाचं असं असणारं त्याला काय होते या ठिकाणी प्राप्ती होती म्हटले. आणि एकमुखी रुद्राक्ष भेटण्याकरता त्याला अनेक वर्षाचं तप लागतं म्हटले. ज्याच्याकडे तप आहे, ज्याच्याकडे भक्ती आहे, ज्याच्याकडे भावना आहे, ज्याच्याकडे शिव शंकरावरती प्रेम आहे, ज्याची शिव धारणा झालेली आहे, त्याला असणार एकमुखी रुद्राक्ष भेटतो. एकमुखी रुद्राक्ष एका रुद्राक्षाच्या झाडाला 12 वर्षाच्या नंतर लागतो. तेव्हा ज्या वेळेस 12 वर्ष जातात त्यावेळेस असं असणारा एकमुखी रुद्राक्ष एकच त्या एका झाडाला लागतो म्हणतो. त्यानंतर 2 मुखी रुद्राक्ष, त्यानंतर 3 मुखी रुद्राक्ष, 2 मुखी रुद्राक्ष म्हटले त्याचं असं असणार जीवनामध्ये क्लेश चालू आहे, त्याने जर तो रुद्राक्ष धारण केला तर त्याला असं असणार काय होते म्हटले, त्या क्लेशातून मुक्ती होते, धन संपदा प्राप्त. 3 मुखी रुद्राक्ष म्हणजे 3 मुखी रुद्राक्षाने काय होतं, एखाद्याच्या जीवनामध्ये खूप असा असणारा पीडित आहे, एखाद्याला कर्णिबाधेमध्ये बाधित आहे, त्याने जर तो रुद्राक्ष धारण केला ना तर त्याच्या असणारा संपूर्ण पीडा नैनाट होतात म्हटले. 4 मुखी रुद्राक्ष, 5 मुखी रुद्राक्ष. 5 मुखी रुद्राक्ष जो आहे तो ज्ञान प्रदान करण्याकरता आहे म्हटले. जर लहान लेकराला जर 5 मुखी रुद्राक्ष जर धारण केला तर त्याला असणार ज्ञान प्राप्त होतं म्हणजे, त्याला ऐश्वर्य प्राप्त होतं, त्याला सुख समृद्धी अशी असणारी प्राप्त होते. 6 मुखी रुद्राक्ष, ज्याच्याकडे 7 मुखी रुद्राक्ष आहे त्याच्या घरी स्वयं लक्ष्मी येऊन राहते म्हटले. स्वयं असे असणारे रुद्राक्ष त्या ठिकाणी काय आहे, त्या ठिकाणी जो 7 मुखी रुद्राक्ष धारण